नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। कर्जमाफीची केवायसी कशी करायची, पात्र शेतकऱ्यांची यादी कधी लागणार, पैसे कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण केली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र शेतकऱ्यांची माहिती बँकेकडून पोर्टलवरती पडताळणी होत आहे। कर्जमाफीची यादी संगणकीय पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या याद्या खालील ठिकाणी पाहता येतील: गावचावडी ग्रामपंचायत, संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्रावर सुद्धा तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकणार आहे। याशिवाय पात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे ही माहिती दिली जाऊ शकते। KYC कधी करायची? महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लगेच KYC करण्याची गरज नाही। सर्वप्रथम पात्र यादीमध्ये तुमचे नाव आले की नाही, त्यानंतरच बँक किंवा शासनाकडून सूचना मिळाल्यावर तुम्हाला KYC करायची आहे। KYC कशी करायची? यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधारित प्रमाणीकरण म्हणजे बायोमेट्रिक KYC पूर्ण करायची आहे। KYC करताना तुमच्या कर्ज खात्याची माहिती तपासली जाईल आणि ती योग्य असल्याची खात्री करून तुमची संमती घेतली जाईल। KYC झाल्यानंतर काय होईल बघा। KYC पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनी नियमानुसार स्वतःच्या वाट्याची रक्कम भरून पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे। जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? कर्ज खात्याची माहिती आधार किंवा बँकेच्या तपशिलामध्ये काही त्रुटी आढळल्या तर शासनाने तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले आहे। जिल्हा स्तरावर समित्याही नियुक्त केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक संदेशावर तुम्ही विश्वास ठेवू नका। शासन किंवा संबंधित बँकेकडून अधिकृत सूचना आल्यानंतरच KYC करा। तुमचा OTP किंवा आधारची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह सरकारी योजना, कर्जमाफी, PM किसान, नमो शेतकरी आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।